श्री स्वामी समर्थ. गणेश चतुर्थी 7 सप्टेंबरपासून प्रारंभ झाली आहे. या दिवशी गणेश भक्त बाप्पाची विधिवत पूजा करून बाप्पाला स्थापित करतात आणि त्यांच्या मंत्रांचा जप करतात. हिंदू धर्मात मान्यता आहे की मंत्राचा जप केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतात आणि मंत्रजप हा अतिशय सोपा उपाय आहे गणपतीला प्रसन्न करण्यासाठी. तर आपण जाणून घेऊया गणेश चतुर्थीपासून किंवा आता गणपती बसले आहेत तर गणपतीमध्ये आपण कोणत्या गणेश मंत्रांची जाप करायचा आहे आणि ह्या जापामुळे हे मंत्र जप केल्यामुळे आपल्याला काय फायदे होतात. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळते. म्हणजे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत असतील किंवा शालेय विद्यार्थी असतील, अगदी छोटे छोटे जरी लहान मुलं असतील तरी देखील त्यांनी या मंत्राचा जप करायचा आहे. त्यामुळे त्यांच्या अभ्यासात प्रगती होते. लहानांसोबत मोठेही या मंत्राचा जप करू शकतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी हा मंत्र जप केल्याने आपले कार्य अगदी निर्विघ्नपणे आणि शुभ पार पडते. या मंत्राचा जप तुम्ही गणपतीमध्ये नक्की करायचा आहे. यामुळे तुम्हाला सर्व प्रकारचे लाभ होतात. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. धर्मानुसार असे मानले जाते की या मंत्राचा अगदी मनोभावे जप केल्याने भक्तांचे सर्व संकटे दूर होतात, विघ्ने दूर होतात आणि त्यांना अपार धन वैभव प्राप्त होते. त्यामुळे तुम्ही ह्या 10 दिवसामध्ये अगदी मनोभावे ह्या मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजे तुम्हाला अपार धन वैभव प्राप्त होईल. तर अशा पद्धतीने गणपती बाप्पाचे मी काही मंत्र तुम्हाला सांगितले आहे. या व्यतिरिक्त देखील भरपूर मंत्र आहे जे तुम्ही मंत्रजाप करू शकतात. गणपतीचे मंत्रजाप केल्याने जीवनामध्ये आलेल्या बाधांपासून मुक्ती मिळते आणि धन सौभाग्य वृद्धी समृद्धी बुद्धी सफलता मिळते. तर ह्यासाठी आपण गणेश मंत्रांचा जप विनम्रतापूर्वक आणि श्रद्धेने करायचा आहे. गणपती मंत्राचे जप केल्याने निगेटिव्हिटी दूर होते आणि आपल्याला यश मिळते. आणि गणपतीमध्ये जर आपण ह्या गणेश मंत्रांचा जप केला तर आपल्याला मानसिक तणावापासून मुक्ती मिळते आणि आपल्या आजारपणापासून देखील आपल्याला मुक्ती मिळण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही गणपतीमध्ये ह्या मंत्रांचा जप करायचा आहे. सोबतच तुम्ही नारदांनी रचिलेले संकटनाशन गणपती स्तोत्र देखील बोलायचे आहे. यामुळे तुम्हाला चांगले शुभ आशीर्वाद मिळतात आणि गणपतीची पूजा अर्चना केल्यानंतर सौभाग्य आणि बुद्धी मिळवण्यासाठी तुम्ही ह्या संकटनाशन गणेश स्तोत्राचा जप केला पाहिजे. तर यामुळे गणपती विशेष प्रसन्न होतात आणि संकटनाशन गणेश स्तोत्रामुळे आपले संकट देखील दूर होतात. तर गणपती बाप्पांना आपण प्रसन्न करण्यासाठी मोदक दुर्वा हे अर्पित करायचे आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. सोबतच आपण संकटनाशन गणेश स्तोत्राचा जप देखील करायचा आहे आणि आपल्याला जे मंत्र शक्य होतील त्या मंत्राचा जप करायचा आहे. तर गणपतीचे शुभ आशीर्वाद आपल्या मागे नक्की आहेत.